बातमी पुण्यातली आहे। पुण्यात शिक्षकांनी चंद्रकांत पाटलांची कार अडवलेली आहे। शिक्षण आयुक्त कार्यालयाजवळ ही कार अडवण्यात आलेली आहे। डीएड बीएडच्या शिक्षकांनी कार अडवलेली आहे। शिक्षक भरती इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी आहे। मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी सुद्धा करण्यात येते। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? पुण्यात चंद्रकांत पाटलांची कार अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे शिक्षकांकडून। लागेवी हा सेंट्रल बिल्डिंग परिसरामध्ये घडलेला प्रकार आहे। काही वेळापूर्वी या सेंट्रल बिल्डिंग परिसरामध्ये डीएड बीएडचे जे शिक्षक आहेत ते गेल्या 2 दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत आणि याच वेळी चंद्रकांत पाटील आहेत ते त्या ठिकाणी आलेले होते आणि ते आले असताना त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आहे तो या शिक्षकांनी केला। चंद्रकांत पाटील जवळपास 2 ते 3 मिनिट त्यांना गाडीच्या बाहेर आंदोलकांनी येऊन दिलं नाही आणि त्यामुळे चंद्रकांत पाटलांचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी संपूर्णपणे चंद्रकांत पाटील यांना घेरलेलं होतं। मात्र त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संबंधितांची चर्चा केली आणि यावरती तोडगा काढू अशा प्रकारचं आश्वासन त्यांना दिलेलं आहे। पण तरी सुद्धा जे आंदोलन करते होते त्यांचं मात्र याच्यावरती समाधान झालेलं दिसत नाही आणि त्यामुळे सातत्याने चंद्रकांत पाटील आणि सरकारच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी झालेली पाहायला मिळालेली आहे। सध्या चंद्रकांत पाटील हे त्या ठिकाणावरून गेलेले आहेत, मात्र डीएड बीएडचे जे शिक्षक आहेत त्यांचं मात्र आंदोलन त्या ठिकाणी सुरूच आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।